सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रामा ही सकाळी झोपेतून उठते आणि सर्व भिंतीकडे आणि इकडे तिकडे बघते तर रेवाने रात्री सर्व रूमचा सत्यानाश केलेला असतो. सर्व वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात. भिंतीवरती चिरखोड्यावरून त्या रंगीबेरंगी केलेल्या असतात आणि ते सर्व प्रकार बघून आता रमाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर रमा ही त्या विस्कटलेल्या वस्तूकडे आणि रंगबिरंगी भिंतीकडे बघू लागते. तेव्हा रमाला लगेच आई आजीचे बोलणे आठवते. आई आजीने सांगितलेले असते की रमा, तू या सर्वंट क्वार्टरचा महाल बनवला की काय, मी उद्या बघायला येते. डोक्याला हात लावत रमा म्हणते की आई आजी आज घर बघायला येणार आहे, तेव्हा हे सर्व आता मी कसं आवरू. तेव्हा लगेचच रमा म्हणते की ही सर्व त्या रामाची आयडिया आहे आणि हे सर्व त्या रेवाने केलं, मला चांगलंच ठाऊक आहे. इकडे आता रेवा ही शशिकांतकडे येते आणि म्हणते की ती रमा स्वतःला खूप इंडिपेंडंट समजते. नवऱ्याकडून सगळं काही घ्यायचं आणि स्वतःला इंडिपेंडंट म्हणायचं. तर आता रेवा म्हणते की त्या रमाची रूम बघून आई आजी आता त्या रमाला चांगलाच धडा शिकवणार आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा, या छोट्या गोष्टीतून तू कधी बाहेर पडणार आहेस. तेव्हा रेवा म्हणते काय झालं बाबा. रेवा म्हणते की बाबा तुमचं बरोबर आहे, पण रमा अक्षय एवढे जवळ आले की मला आता माझा कुठलाच चान्स दिसत नाहीये. रेवा म्हणते की अक्षयसुद्धा आता पहिल्यासारखा माझ्याकडे बघत नाही, तो रमाचाच रिस्पेक्ट करतो. शशिकांत म्हणतो की रेवा, अक्षय तुझ्याकडे बघत नाही, तुला रिस्पेक्ट देत नाही, याचा अर्थ मोठी खेळ खेळण्याची वेळ आली आहे, असं तुला नाही वाटत का. खाली बसतच शशिकांत म्हणतो की यासाठी आता तुला रमाला अगोदर बाजूला करावं लागेल. तू अशी वेळ आणली पाहिजे की आम्ही तुझ्याकडे येऊन म्हणायला पाहिजे की बाई तू अक्षयशी लग्न कर, अक्षयशी लग्न कर. शशिकांत म्हणतो की ह्या अशा छोट्या मोठ्या लढाईने रमाला काहीच फरक नाही पडणार. रेवा म्हणते की माझं आणि अक्षयचं अफेअर होतं हे जर रमाला कळलं ना तर नक्कीच रमा अक्षयपासून बाजूला जाईल, मला सुद्धा असंच वाटतंय. शशिकांत म्हणतो की आता या लहान सहान चकमकी खेळायची वेळ बंद करून आपल्याला आता मोठा डाव खेळायचा आहे. इकडे आता आई आजी ही रमाच्या घरी येते, पण त्या अगोदरच रमाने घराचा सर्व नकाशा बदलवलेला असतो आणि पूर्वीपेक्षा खूप सुंदर असे घर बनवलेले असते. ते घर बघून लगेचच रमा ही आजीला म्हणते की कसं वाटलं घर आई आजी. तेव्हा आई आजी म्हणते की नॉट बॅड. तर लगेच रमा ही आजीसाठी तिच्या आवडीचा चहा घेऊन येते आणि समोर टेबलवर पेपरही घेऊन आलेली असते. रमा म्हणते की आजी तुम्ही ते चहा पीत पेपर वाचत सुद्धा बसू शकता. आई आजी म्हणते की हे मुकादमांचं सर्वंट क्वार्टर आहे, मी इथे बसून चहा पित नाही आणि पेपरही वाचत नाही. तर रमा म्हणते की आई आजी हे सर्वंट क्वार्टर नाही आहे, याचं नंदनवन झालंय, बसा तुम्ही. तर आई आजी खाली बसते. त्यानंतर रमा ही चहा पुढे करत म्हणते की आई आजी तुमच्या आवडीचा चहा. तेव्हा आई आजी म्हणते की तू एवढा आग्रह करतेस रमा, तर घेते मी चहा. आणि आई आजी चहा घेऊ लागते. तर एक घोट घेताच आई आजीच्या मनात विचार येतो की आत्ता खरं चहा पिल्यासारखं वाटतंय मला. इकडे आता अक्षयसुद्धा सीमाकडे चहा घेऊन येतो. तर सीमा चहा पीत म्हणते की आहे चहा बरा, पण रमाच्या हातच्या चहासारखा नाही आहे. तर अक्षय म्हणतो की चालायचंच आता. तर अक्षय म्हणतो की माझी आई आणि माझी बायको यांचा स्वयंपाकात कुणीच हात पकडू शकत नाही. तर सीमा म्हणते की राहू दे आता, राहू दे, बायकोचीच तारीफ करतोय. सीमा कान पकडतच अक्षयला म्हणते की तुला ते जे बोलायचं होतं ना ते तू बोललास, आता आईला म्हस्का मारू नकोस. बायकोची तारीफ करून झाली ना तर अक्षय हा हसू लागतो. सीमा म्हणते की अक्षय तू रामाच्या घरी का गेला होतास, आई आजीने बघितलं असतं ना असा तुझा कान पिळला असता. तर सीमा म्हणते की आई आजीने जे नियम दिलेत ना ते लावून घेत जा आणि ते पाळत जा अक्षय. इकडे चहा पीत आई आजी म्हणते की कसं आहे ना, सर्वंट क्वार्टरला किती जरी सजवलं ना तरी ते घर होत नसतं. तेव्हा रमा म्हणते की जिथं प्रेम असतं ना तिथं सर्व काही होतं. साठी शबरीची सुद्धा उष्टी बोरी खाल्ली गेली होती आणि श्रीकृष्णाने सुदामेचे उष्टे पोहे खाल्ले होते. ते ऐकून आई आजी म्हणते की जीभ खूप चराचरा चालती रमा तुझी. तर रमा म्हणते की माझा हातही तसाच चालतो. त्यानंतर रमा ही आई आजीला सुंदर असे पोहे बनवून देते. तेव्हा पोह्याचा एक घास खाताच आई आजीचे मन तृप्त झालेले असते. रमा म्हणते की आई आजी मी तुम्हाला अजून पोह्यासोबत चहा आणू का. तर आई आजी म्हणते तुझा आग्रहच आहे तर आण मग रमा. इकडे अक्षय सीमाला म्हणतो की आयुष्यात असा काही क्षण येतो किंवा अशी काही फेज येते की नेमकं कुणाची बाजू घ्यायची. ती आई रामाकडून चुका होतात, मला ते मान्य आहे, पण चुका कुणाच्या हातून होत नाही, सगळ्यांच्याच हातून होतात. अक्षय म्हणतो की पण त्या चुकाची फक्त रमालाच शिक्षा मिळते, मला हे काही पटत नाही आई.
अक्षय म्हणतो की मोठ्यांना सुद्धा त्यांच्या चुका दाखवून द्यायला पाहिजे. ते मोठे आहेत म्हणून त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव करूनच द्यायला हवी आपण. अक्षय म्हणतो की म्हणूनच तुझ्या बाबतीत हे जे काही घडतंय ना त्याला ह्याच गोष्टी जबाबदार आहेत. आपण या मोठ्यांच्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालतो आणि या सगळ्या गोष्टींचा आजीला सपोर्ट आहे हेच मला पटत नाही असे आता अक्षय सीमाला सांगतो. आणि म्हणूनच मी आजीने घालून दिलेले हे नियम मोडणार म्हणजे मोडणार असे अक्षय सीमाला सांगतो. इकडे आता रेवाने तिच्या बेडरूममध्ये अक्षय आणि तिच्या प्रपोजचा फोटो घेतलेला असतो. त्या फोटोकडे बघत रेवा खूप खुश झालेली असते आणि म्हणते की अक्षय आता लवकरच तू माझा होणार आहे असे म्हणत आता रेवा त्या फोटोतील अक्षयचा किस घेऊ लागते. पण तेवढ्यात रेवाच्या हातून तो अक्षयचा फोटो खाली पडतो. तेव्हा ते बघून रेवाला मोठा धक्का बसतो आणि रडतच रेवा ही खाली बसते आणि त्या तुटलेल्या फोटोकडे बघू लागते. दोन्ही हाताने त्या फोटोतील तुटलेल्या काचा बाजूला करताच आता रेवाच्या हातात एक काच लागते. तर अक्षयचा तो फोटो हातात घेऊन रेवा म्हणते की आता या छोटमोठ्या जखमांना मी घाबरत नाही आणि रमा लवकरच तुला एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. रेवा म्हणते की रमा तुला असं एक भयानक सत्य कळणार आहे की जे आत्तापर्यंत मी लपून ठेवलं होतं. हा फोटो आणि हे सत्य रमा तुला अक्षयपासून फूट पाडण्यासाठी पुरेसा आहे असे आता रेवा तो फोटोकडे बघत बोलते. कारण अक्षय फक्त रेवाचा आहे रेवाचा असे म्हणत रेवा ही त्या फोटोला छातीशी कवटाळते. त्यानंतर रेवा ही बाहेर येते. तर आई आजी रमाच्या घरातून येत असताना बघून रेवा म्हणते की आई आजी झाली ना रमाची फटफजिती आणि कसं वाटलं घर. तर आयाजी म्हणते की एकदम सुंदर वाटलं आणि म्हणते की रेवा तू तिचं घर किती जरी खराब केलं ना तर एखादी खराब झालेली गोष्टसुद्धा तिला सुंदर बनवता येते. आयाजी म्हणते की त्यातून ती मुलगी अगदी सुंदर चहा करते आणि तिने मला एवढं छान खाऊ पिऊ घातलं की विचारायला नको रेवा. तर आता आई आजी म्हणते की आपल्याला तिने लाचार बनवली आणि आपण आता लाचार होऊन ती आपल्याला असं करेल की आपल्याला तिच्यासमोर उभं राहून म्हणावं लागेल की बाई किती जरी पैसे लागले तर ते घे पण मला एक कप चहा दे. तर रेवा म्हणते की आई आजी मी देईल ना तुम्हाला सुंदर चहा बनवून. तर आई आजी म्हणते की नको नको रेवा तू त्या भानगडीतच पडू नको. तेव्हा रेवा म्हणते मला हेच कळत नाही की रमा एवढा सुंदर चहा कसा बनवते. आई आजी म्हणते की मला सुद्धा. आई आजी म्हणते की त्या मुलीला कष्ट करण्याची ही तर सवयच आहे आणि एखादी बिघडलेली गोष्ट सुंदर करण्याची सुद्धा तिच्यामध्ये कला आहे म्हणून तर ही नौबत आली ना. तर रेवा म्हणते की आई आजी तुम्ही सुद्धा आता तिची बाजू घ्यायला लागले का. तर आई आजी म्हणते की अगं तिची बाजू नाही पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर टॅलेंट असेल तर ते आपल्याला दाखवावंच लागतं. आई आजी म्हणते की रेवा श्रीमंतामध्ये 100 जरी दोष असले ना तरी त्यांचा एक गुण चांगला असला तरी तो दाखवायचा आणि गरिबामध्ये 10 चांगले गुण असले आणि एक जरी दोष असला ना तर तो दोषच दाखवायचा. कळलं का तुला. तर रेवा ही मान हलवते. तर इकडे आनंद आणि जान्हवी रमाकडे पुन्हा येतात आणि आनंद म्हणतो की रमा मला तुझ्या हातचं खायला मिळेल का. तर रमा म्हणते काय करू सांगा ना आनंद दादा. तेवढ्यात आरती तिथे येते आणि म्हणते की रमा मला तुझ्या हातचं चटपटीत खावंसं वाटतंय. तेव्हा रमा ही हसू लागते. तर जान्हवी म्हणते की आम्ही सुद्धा त्याच्यासाठीच आलोय. रमा म्हणते काय करू तुम्ही सांगा ना आणि तुम्ही बसा. तर जान्हवी ही रमाने ते घर सजवलेलं बघून म्हणते की वाव रमा तू सतत काहीतरी नवीन करतेस. तर आरती म्हणते की या सर्वंट क्वार्टरला सुद्धा तू स्वर्ग बनवलेस रमा. तर आनंद म्हणतो की रमा तू खरंच ग्रेट आहेस. तेव्हा रमा म्हणते की आनंद दादा नका माझं एवढं कौतुक करू. तेवढ्या जान्हवी म्हणते की आरती दरवाजा लावून घे नाहीतर रमाच्या स्वयंपाकाचा सुगंध हा आई आजीच्या नाकात जायचा. तर आरती म्हणते की नको रे बाबा नाहीतर आई आजी छडी घेऊन यायच्या. तेव्हा रमा म्हणते की तसं काही नाही होणार आई आजीसुद्धा सकाळी इथे येऊन गेल्या. ते ऐकतात जान्हवी आणि आनंद म्हणतात की काय बोलतेस रमा. आणि मग जान्हवी म्हणते की मग आपण आता फोटोच काढून आई आजीला पाठवू. आणि लगेचच जान्हवी आनंद सर्वजण सेल्फी काढून भन्नाट फोटो काढतात. तर लगेचच आनंद हा जान्हवीच्या मोबाईलवरून तो फोटो आता आई आजीच्या मोबाईलवर पाठवतो. तेव्हा आई आजी इकडे रेवाच्या बेडरूममध्ये बसलेली असते. तर आई आजी म्हणते की रेवा तो माझा मोबाईल घे. तर लगेचच आई आजी म्हणते की आता जान्हवीने काय पाठवलं बघू. आणि तो फोटो बघताच लगेच आई आजीला मोठा धक्का बसतो. तर रेवा म्हणते काय झालं. आई आजी म्हणते की बघितलंस ही रमा अशी माणसं वळवते. आई आजी म्हणते की त्या रमाला मी घरातून बाहेर काढून टाकलं तर त्या सर्वंट क्वार्टरचं तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.
आई आजी म्हणते की त्या रमाचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. इकडे रमा ही आता प्रेमाने आनंद, जान्हवी आणि आरतीसाठी आळूच्या वड्या घेऊन येते. तेव्हा आता आनंद म्हणतो की घरी गेल्यावर मी अक्षयला चिडवणारच आहे आणि म्हणणार आहे मी तुझ्या बायकोच्या हातच्या आळूच्या वड्या खाऊन आलो. तेव्हा रमा म्हणते की खरं तर मी त्यांच्यासाठीच बनवल्या होत्या. तर जान्हवी म्हणते की मग आता आम्ही चिडवणारच आहोत त्याला. आरती म्हणते की नको, अक्षय भाऊजी म्हणतील की माझ्या बायकोला का त्रास देत आहे म्हणून. तर आनंद म्हणतो की जान्हवी तू सुद्धा शिकून घे ना. तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी तुला माहीत आहे ना मला हे सर्व बनवता नाही येत म्हणून. आनंद म्हणतो की कसं येणार तुला, तू प्रयत्नच करत नाही ना. तेव्हा बोट करत जान्हवी म्हणते की बेबी तू माझ्याशी नीट वाग बरं. त्यानंतर आता रमा ही प्रेमाने अक्षयला ह्या आळूवड्या कशा द्यायचा याचा विचार करू लागते आणि लगेचच बाहेर येऊन रमाने एक चिठ्ठी लिहून त्या डब्यामध्ये ठेवलेली असते आणि तो डबा बाहेर ठेवून लगेचच रमा ही अक्षयला बाहेर बोलावते आणि आड बाजूला लपून बसते. तेव्हा तो डबा हातात घेताच त्यामधील आळूवड्या अक्षय बघतो आणि ती चिठ्ठी वाचू लागतो. तर त्यामध्ये रमाने लिहिलेले असते की आनंद भाऊजी आणि जान्हवी ताई घरी आल्या होत्या आणि त्यांनी आळूच्या वड्या खाल्ल्या, तुमच्यासाठी ह्या पाठवत आहोत. तेव्हा त्या आळूच्या वड्या खाताच अक्षयला खूप हायसे वाटते आणि अक्षय म्हणतो की खरंच देवाने रमाचे हात खूप सुंदर बनवलेत. तेव्हा रमा ही खुश झालेली असते. त्यानंतर इकडे रेवाने आता अक्षय आणि तिच्या प्रपोजचा तो फोटो आपल्या हातात घेतलेला असतो, पण तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येऊन तो फोटो रेवाच्या हातातून उडून हा बाहेर पडतो. तर रमा त्यावेळेस तिच्या सर्वंट क्वार्टरमध्ये जात असते. तेवढ्यात एका गेटला तो फोटो अडकतो आणि लगेचच इकडे जात असताना रामाच्या हातातून मोबाईल पडतो आणि रामा तो मोबाईल घेण्यासाठी खाली वागते. तर लगेचच रामाला तो फोटो दिसतो. तेव्हा तो फोटो असा अटकलेला असतो की त्यामध्ये फक्त रेवाचा फोटो दिसत असतो. तर नीतीने सुद्धा आता रामाला सत्यापासून दूर ठेवले आहे. तर आता रामा ही सत्य समोर येऊन अक्षयला कशी माफ करते आणि पुन्हा आपले बनवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब